ना करू. मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय बनवतोय? आज आपण ढोकळा बनवतोय. तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलंय. हे दोन वाट्या भरून हे मी बेसन घेतलंय. चाळलेलं बेसन आहे आणि हे मी म्हणजे जराशा वाट्या असं दाबून भरून घेतल्यात, नुसतं असं पोकळ नाही भरलंय. नंतर ह्या 2 मिरच्या घेतल्या. नंतर ही साखर घेतली, त्यातले मी 2 चमचे साखर घालणार आहे. हे अर्धा चमचा हे लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड आहे. ही अगदी चिमूटभर हळद घेतली आहे आणि हा पाव चमचा हिंग घेतला आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. तर हे मी बेसन ह्याच्यात मिक्सरच्या भांड्यात घेते. वाटीने 1.5 वाटी पाणी घेऊया. ह्यात आपण हे बघा मी अर्धा चमचा एवढं घेतलंय सायट्रिक ॲसिड, हे म्हणजे त्यालाच लिंबू सत्व आपण म्हणतो. नंतर ही 2 चमचे त्यात मी साखर घालणार आहे. नंतर ही अगदी किंचित चिमूटभर हळद आहे बघा. आणि हा अगदी पाव चमचा हिंग आहे, अगदी थोडंसं घेतलं. हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यात मोडून. आणि आता आपण ह्याच्यात हे पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया. 1.5 वाटी पाणी. हो. आणि हे थोडंसं चवीपुरतं मीठ. करूया. आता आपण ढोकळा जो करणार आहोत या कुकरमध्ये करणार आहोत. त्याच्यात बघा मी थोडंसं पाणी घेतलंय ग्लासभर. आणि हे मोठ्या ह्याच्यावर मी ठेवते हाय फ्लेमवर, म्हणजे पटकन गरम होईल. आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला. भांड्यात आपण करतोय ढोकळा, तर त्यासाठी बघा मी हे भांडं घेतलंय. आणि आता आपण ह्याला संपूर्ण तेलाने ग्रीस करून घेऊया. मध्ये आपल्याला हे जे बेसन आपण घेतलंय ना, तर आपण जर ह्याच्यात तेल नाही टाकलं, हे कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता, शेंगदाण्याचं, करडईचं, फक्त मोहरीचं तेल सोडून कोणतंही तेल तुम्ही ह्याच्यात घालू शकता. तर त्यासाठी मी बघा हे 4 चमचे तेल घालतीये. त्यामुळे काय होतं माहितीये, तो ढोकळा आपल्या घशाला खेपत नाही. आणि हे पुन्हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे बघा आता आपण तेल घालून आता पुन्हा एकदा हे थोडंसं फिरवून घेतलंय. ही ग्रीन चटणी घेऊया. त्यासाठी बघा मी ही मुठभर कोथिंबीर घेतली. नंतर हा थोडासा पुदिना घेतलाय. ह्या मोडून घेऊया. 2 लसणाच्या पाकळ्या 3. नंतर हा एक लिंबाचा रस पण टाकलाय. नंतर चवीपुरतं मीठ. कड आलंय बघा चांगला. तर आता थोडं गॅस कमी करूया आपण. आणि ही चटणी नंतर वाटून घेऊया.
आणि बघा आता आपलं उकळलंय चांगलं. असं एकदम बारीक करूया. हे इनोचं एक पॅकेट घालते. फ्रूट सॉल्ट आहे हे इनोचं. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकते आणि हे आपण थोडंसं फिरवून घेऊया मिक्सरमध्ये. हे आपण ह्या भांड्यात ओतून घेऊया. आणि आता मी बघा फ्लेम मोठी केली टाकली आहे. पण इथे हे आहे रिंग ठेवली आहे कुकरची. आणि हे आता 12 मिनिटं शिजवून घेऊया. 12 ते 15 मिनिटं. 15 मिनिटं झाली आहेत आपली. बरोबर 15 मिनिटं मी ठेवलंय. तर आता 15 मिनिटं झाली तर मी गॅस बंद करते आणि थंड झालं थोड्या वेळाने की आपण बघूया. आपण 10 मिनिटं होऊन गेली. थंड झालाय. अरे आई बघा सुरे एकदम स्वच्छ येते. अजूनही गरम आहे. बघा एकदम मस्त स्पॉन्जी झालाय आणि जाळीदार पण झालाय. आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया. बघा कसा एकदम मस्त झालाय. आणि अगदी इझिली मस्त कसा कट होतोय बघा. छान झालंय. टेस्टी. मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला ढोकळा तयार झाला आहे. बघा वा हे बघा इतका मऊ लुसलुशीत मस्त बघा जाळी पडली आहे. आता ह्याच्यात आपण चटणी वाटून घेतली आहे ना. तर ह्या चटणीमध्ये आता मी हे बाजूचे जे पीसेस आहेत ते थोडेसे चटणीमध्ये टाकते. म्हणजे त्याने आणखी टेस्ट छान येईल ढोकळ्याला. हे बघा वाटून घेऊ. चटणी झाली आपली. सुंदर कलर आलाय ग्रीन. त्याच्या ढोकळ्याचे 2 तुकडे टाकल्यामुळे त्याला आणखीन टेस्ट छान येते.
पॅनमध्ये तडका देऊया मस्त पैकी. त्यासाठी बघा चमचावर तेल घेतलंय. त्याच्यात थोडी अर्धा चमचा मोहरी घातलीये. मोहरी तडतडतीये. त्याच्यात हा कढीपत्ता आणि ह्या 4 मिरच्या, घेऊया आपण. आता थोडा हिंग, आणि 2 चमचे साखर, म्हणजे ह्याने वर ढोकळ्याला छान टेस्ट येईल. चिमूटभर आपण तडक्यावर घालूया. तडक्याचं पाणी त्या ढोकळ्यावर घालूया. हा, हे तडक्याचं पाणी ढोकळ्यावर घालूया. मी तडक्यावर घालूया म्हटलं. वाव, तर 2 मिनिटं हा मुरू द्यायचा ढोकळा चांगला. वरून थोडीशी कोथिंबीर. एकदम मऊ स्पंजी लुसलुशीत आपला ढोकळा तयार आहे. अशा तऱ्हेने अशा प्रकारे मी हा ढोकळा केलेला आहे. तुम्ही पण खायला या. आणि माझा ढोकळा बघा किती मऊ स्पंजी लुसलुशीत आणि जाळीदार छान झाला आहे. एकदम खूपच स्पंजी झालाय बघा, मऊ लुसलुशीत झालाय. तुम्ही पण मैत्रिणींनो बनवून बघा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल आपले अभिप्राय द्यायला मुळीच विसरू नका. माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.